श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 122. प्रवचन सुरू असताना स्वामींनी घेतलेला उग्र अवतार पाहून सर्वच अचंबित झाले होते. कशाला खोटे बोलतोस तू? स्वामी समर्थ पौराणिक बुवांना म्हणाले होते, कशाला लोकांना खोटे सांगतोयस? म्हणे मोक्ष मिळवण्यासाठी पुत्र होणे आवश्यक आहे. शुक्राचार्य, नारद, भीष्माचार्य हे निपुत्रिकच होते, त्यांना गती मिळाली की नाही? प्रवचन ऐकण्यासाठी जमलेले भाविक शांत झाले होते. स्वामींच्या बोलण्यामागचे तथ्य त्यांना जाणवले होते. प्रवचनाने जे व्यासपीठ आहे ते लोकांना भक्ती मार्गाची गोडी लावण्यासाठी आहे आणि त्यांच्याबरोबर समाजाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी समाज प्रबोधनाची गरज व्हायला पाहिजे, लोकांमध्ये जागृती करायला पाहिजे. ते सर्व सोडून ते भलतेच उपदेश करत आहेत. आपल्या या समाजाला भावडी माणसे खूप आहेत. परमेश्वराला साक्षी ठेवून प्रवचन करणाऱ्यावर तो आंधळा विश्वास ठेवतात. तुझ्या या प्रवचनामुळे लोकात कीर्ती गैरसमज पसरली याची जाणीव आहे का तुला? विसाजी ऐकतच राहिला होता. स्वामींचा प्रत्येक शब्दाने त्याच्या मनात स्वामी समर्थाबद्दल असलेले गैरसमज नाहीसे होत होते. समाजाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी स्वामींनी अवतार घेतला आहे याबद्दल त्यांच्या मनात शंका नव्हती. स्वतः विसाजी निपुत्रिकच होता. आपले कसे होणार याचे सदैव त्याला चिंता लागून राहिली होती, पण आज तो चिंतामुक्त झाला होता. स्वामींनी त्याचे डोळे उघडले होते. तुझ्या प्रवचनामुळे समाजात मुलांचा हव्यास वाढलाय. लक्षात ठेव, मोक्ष पुत्रामुळे मिळत नाही. मोक्ष ज्याला ज्याला त्याच्या कर्मामुळे मिळत असतो. बदकर्म केलंस तर पुत्र असूनही तुला मोक्ष प्राप्ती मिळणार नाही. बंद कर तुझे प्रवचन. अर्थात प्रवचन तेथेच गुंडाळले गेले होते. सारे जण भक्तिभावाने स्वामींच्या पुढे नम्र झाले होते. असताना विसाजी सुद्धा स्वामींच्या पुढे आला. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले होते, माझला राग असता तर इतकं लोकांची भाजी करून खाल्ली नसती. विसाजी संदर्भ झाला होता. काही दिवसापूर्वी तो स्वामींच्या बद्दल काही उदाहरणे देत म्हणत होता, त्याचीच स्वामींनी त्याला आठवण करून दिली होती. विसाजी शरमला होता. आपल्या स्वभावामुळे स्वामी तेच वाक्य वारंवार म्हणत असताना विसाजीने त्यांना नमस्कार घातला होता. मुलगा हवा म्हणून कुठल्याही थराला जाणाऱ्यांना स्वामींचा सदोपदेश करताना सांगितले होते की मुलाचा हव्यास सोडा, हेच समाज प्रयोजन होते. 19व्या शतकाच्या अगोदर स्वामींनी मांडलेला विचार आजही कुटुंब नियोजनाचा प्रचार करताना मांडावा लागत आहे. काळाची पावले जे ओळखतात ते महात्म्य असते. स्वामी समर्थ तर पूर्ण ब्रह्म होते. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.